नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. यवतमाळ येथील विविध किराणा दुकान तसेच बेकरीमधून विक्रीस ठेवण्यात आलेल्या आनंद बेकरी उत्पादित बटर मसाला या टोस्टच्या पॅकेटवर उत्पादन दिनांक व समाप्ती दिनांक नमूद नसल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. यवतमाळ येथील इस्लामपुरातील अकरम खान यांनी एका किराणा दुकानातून बटर मसाला खरेदी केला. त्यांना टोस्टच्या पॅकेटवर उत्पादन दिनांक व समाप्ती दिनांक नमूद नसल्याचे दिसले. पॅकेट उघडल्यानंतर त्यात अळ्या आढळून आल्या. या गंभीर बाबाची दखल घेत अकरम खान यांनी या गंभीर बाबीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार आनंद बेकरी प्लॉट क्रमांक A34 MIDC लोहार यवतमाळ येथे तयार होणाऱ्या बटर मसाल्याच्या टोस्ट पॅकेटवर ना उत्पादन दिनांक आहे ना समाप्ती दिनांक. अशा प्रकारचे मसाले ग्राहकांना विक्रीस उपलब्ध करून देणे हे अन्न सुरक्षा कायद्याने उल्लंघन असून ते खाल्ल्यास विषबाधा होण्याचा गंभीर धोका असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की पॅकेटवर तारीख नसल्यामुळे हा मसाला किती जुना आहे हेच कळत नाही. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. त्यामुळे त्वरित चौकशी करून आनंद बेकरीवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने या तक्रारीची दखल घेतली असून लवकरच पॅकेट तपासणीसह चौकशी होणार आहे व दोषी आढळल्यास आनंद बेकरी विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन अन्न व औषध प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी दिले. यवतमाळवरून प्रतिनिधी मकसूद अली यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर.